समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळच्या विकासासाठी एकत्र या, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। शिरोळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन। शिरोळ हे ऐतिहासिक शहर आहे। गेल्या 5 वर्षात कोट्यावधीची विकास कामे झाली आहेत। शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। काय मतभेद असतील ते एकत्र बसून मिटवून पुढे जाणे गरजेचे आहे। निवडणूक झाली की राजकारण संपते, कुठल्या वार्डात किती मतदान झाले यापेक्षा तेथील समस्या महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। शिरोळ येथील दत्त कारखाना मुख्य प्रवेशद्वारासमोर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील नूतन बस स्थानक, दत्तनगर येथील रस्त्या व प्रभाग क्रमांक 1 श्रीनगर येथे पिकअप शेड या विकास कामांचे उद्घाटन झाले। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। प्रारंभी दत्त कारखाना येथील बस स्थानकाचे उद्घाटन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले, तर श्रीनगर येथील पिकअप शेडचे उद्घाटन अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आले। तर दत्तनगर येथील पहिला स्टॉप रस्त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष योगिता कांबळे व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबा पाटील, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, नगरसेविका विदुला यादव, सौ कल्पना काळे, रेखा कोरे, विजयसिंह देशमुख, विराज यादव, संजय शिंदे, अमर शिंदे, सूरज कांबळे, बी.जी. माने, गजानन संकपाक, दिग्विजय माने, विजय आरगे, बजरंग काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम।